नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. राज्यात 6 खासदार उद्धव ठाकरेंचे फुटल्यानंतर इकडं मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया आतापर्यंत मिळालेला नाही आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम तातडीनं वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहेत. बघा, त्या शेतकऱ्यांना याआधी एकही रुपया म्हणजे एकही पैसा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा अखेर वितरण या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केला जाणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा वाटप केला जाणार आहे, त्याची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. ती यादी जी आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत. कोणत्या तालुक्यातील, कोणत्या महसूल मंडळातील, त्याचबरोबर कोणत्या गावातील शेतकऱ्यांना हा खरीप 2025चा पीक विमा वितरित केला जाणार आहे, त्याची यादी आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया. आणि जर शेतकरी बांधवांनो तुम्ही कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पीक विमा भरला असेल तर अतिशय आनंदाची आणि मोठीच बातमी म्हणावी लागेल, कारण कापूस आणि सोयाबीन या पिकाचा पीक विमा आज वितरित केला जाणार आहे. अतिशय आनंदाची मोठी बातमी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण व्हिडिओमध्येच आपण जिल्ह्यांची यादी, त्याचबरोबर पात्र गावांची यादी, पात्र महसूल मंडळाची यादी आपण पुढे पाहणार आहोत. जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघू शकता. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याचबरोबर जर बघितलं तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर येतोय नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, त्यानंतर येतोय ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः कापूस आणि सोयाबीन या पिकांचा पीक विमा आज वितरित केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.